खरं सांगू का, मधुरा त्यांची तर तुम्ही काळजीच करू नका, त्यांना हे सगळं व्यवस्थित जमेल. ते तर होईलच, फक्त मधुरा सुखरूप असू दे इतकंच वाटतंय मला. आले वाटतं संगीताताई आणि राजेश. मी बघते. तू का आलायस इथे? आत येऊ का? मीरा मधुरा परत आल्या की काय? तू का आलायस इथे? तू कुठे राहतेस ते बघायला आलो ना. पाणी मिळेल? अचानक काळजी वाटायला लागली का माझी? अजिबात नाही. तुझे होणारे हाल बघायला आलो. पण माझे काही हाल होत नाहीये. छान सुखात आहे. हा, हे फक्त तू मला सांगायला सांगतेस. अजिबात नाही आदित्य. मला कोणालाही काही दाखवायची गरज नाही. तसे राहिलं काय तुझ्याकडे दाखवायला? माझ्याकडे माझी माणसं आहेत. अजून काही नकोय मला. फिल्टर्ड आहे ना? नाही, माठातले. नॅचरली फिल्टर. काही प्रॉब्लेम? सॉरी, सटकला. सटकला. करेक्ट बोललीस तू मधुरा. तू या घाणीत राहूच शकत नाही. ते प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून असतं. आदित्य बघ, मी तुला म्हंटल होतं ना, मी नाही राहू शकत इथे. हे घर बघ. अरे यापेक्षा तर माझी पर्सनल खोली जास्ती मोठी आहे. ताई, तू इथे राहू शकतेस पण मी नाही. मधुरा, अगं असं काय बोलतेस तू? भावनेच्या भरात काही निर्णय घेऊ नकोस प्लीज. ताई, मी हे खूप सेन्सिबली आणि खूप विचार करून हा डिसिजन घेतलाय. आणि मला नाही राहायचंय तुझ्यासोबत. असं नको बोलूस. आपण दोघी एकत्र असलो ना तर कोणी हरवू शकत नाही अगं आपल्याला. हे बघ मधुरा, आपण हे सगळं परत उभं करू. मला माहितीये या सगळ्यांना फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत ग. आपल्याला माहितीये आपण काही करू शकत नाही. हा, हे जे आयुष्य नाही या चाळीत काढावं लागेल आपल्याला. तू राहू शकतेस ना इथे, पण मी नाही.
अरे हे काय कितीला दिला? काय 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 विचारतोस? हे बघ हे हुशार माणसा. अरे इथं जन्मापासूनच हुशार आहे. हो ना? हम्म. मग तू हा फोन चोरलाय आणि तुला तो मला विकायचा आहे. अगदी बरोबर. कितीला घेणार? 2000. हा? छे, जमणार नाही. ठीक आहे, मग मी जातो. दुसऱ्याला दे. विनोद रे, निवड विनोद. आणि मी विनोदी माणूस आहे रे, समजून घे. बरं चल दे मोबाईल. चल. घे, घे. घे, घे. काय करताय तुम्ही ए, आणि मोबाईल कशाला विकताय? अरे मी तर कशाला आलीस? जातेत का जेव ठेवणे? हो ऐका तरी माझं. ए काय तमाशा लावलाय? हे बघा माझ्याकडे वेळ नाही. ए तू मोबाईल देतोयस की जाऊ मी? हो घे घे घे. हा घे घे. काय करताय तुम्ही? 2000 म्हणजे सोन्याचा भाव आहे. हो कोणता या 40 रुपये संत्री. 2000 म्हणजे कोण तुम्ही? परत कर. काय? चोराच्या उलट्या बोंबा मोबाईल परत कर. ओ बाई, चोर असाल तुम्ही? हा मी काही चोरलेलं नाही. चला मला जाऊ द्या. नाही तर काय करशील? हा? काय करशील रे तू? ए कोण आहे तू? रिश्ते में वो सब माँ की माँ लगती है. नाम है संगीता. आए हे गरिबांचा बच्चन. चला मला जाऊ द्या. हे बघ आम्हाला गरिबांचा बच्चन म्हणाला. ए गप गुमान मोबाईल परत कर. गप गुमान मोबाईल दिला ना तर मग तुला जाऊ देऊ आम्ही. फोन परत कर म्हणजे काय? हा फोन काय तुझ्या घरचा आहे का? मी पैसे देऊन विकत घेतला? हे बघ तुला ना एकदम शेवटचं सांगतो. मोबाईल परत दे, नाहीतर नाहीतर काय? नाही करत. चल जा. आता मला कोणी कितीही समजावण्याचा प्रयत्न केला ना तरी त्याचा काही फरक पडणार नाहीये, कारण माझा डिसिजन झालाय आणि तो मी बदलणार नाहीये. हे बघ चुकतेस तू. आधीच खूप मोठा झटका बसलाय आपल्याला. तुला त्रास होऊ नये म्हणून बोलते ना मी. हे पण मला त्रास झालाच नाहीये. त्रास ना तुम्हाला झालाय. खरं तर आदित्यने मला कधीच घराबाहेर काढलं नव्हतं. तिथं मी भावनेच्या भरात घर सोडून बाहेर पडले. तुला माहितीये आता ना मला माझी चूक रिअलाइज झाली आहे. आता चूक लक्षात आली नाहीये तुझ्या. उलट आता चूक करतेस तू मधुरा. माझ्या आयुष्यात काय चूक आहे काय बरोबर आहे हे ठरवण्यासाठी ना मी केपेबल आहे ताई. मला कोणाचीही गरज नाहीये. मधुरा नेहमी असंच करतेस तू. आणि याच तुझ्या स्वभावामुळे यापूर्वी फसली गेलीस तू. तुझी काळजी वाटते म्हणून बोलते ना मी. मला माहितीये तुला माझी किती काळजी येते, म्हणून मला नाही राहायचं इथे. ठीक आहे, तुला काही ऐकायचंच नसेल ना माझं, तर तुला काय करायचं ते कर. हो तर मी जातच आहे. तूच थांबवलंस मला. नाही थांबवत. जायचं तर जा. मधुराताई अहो ऐका. गीता तू काहीही बोलू नकोस मध्ये प्लीज. हो गीता तू अजिबात मध्ये पडू नकोस. एक मिनिट. गीताला काही बोलायचं नाही. तुला नाही थांबायचं नाही ते चालेल. हे तुझे नखरे अजून सहन करणार नाहीये मी. आत्ताच्या आत्ता चालती हो. आजपासून तू माझ्यासाठी मेलीस. ए गप गुमान मोबाईल परत करा, नाहीतर तुला माहित नाही संगीता कदम काय चीज आहे ते. आणि तुलाही माहित नाही मी काय आहे ते. चल मला जाऊ द्या, नाहीतर बघा. काय ते काय करशील रे? हा काय करशील? अरे संगीत येते ते जोडून लय कतरा मॅटर आहे. पिन पाण्याची बदलते आपली. हे घे पैसे घे. फोन दे. फोन. बघून घेईन ना, बघून घेईन मी. ए अरे बघून घेईन काय, मी बघून घेतलंय तुला.
आदित्य, आय एम रिअली सॉरी. मी चुकले, तू बरोबर होतास. तेव्हा मी तुझ्यावर विश्वास न दाखवता ताईवर विश्वास ठेवला. पण आदित्य, आता मला माझी चूक लक्षात आली. ताई चुकीचीच होती. उशिरा का होईल, चूक लक्षात घेणं महत्वाचं असतं. मग उशिरा का होईल. काय मीरा? हो ना आदित्य, तेव्हाच जर मी तुला सपोर्ट केलं असतं तर आज मी कामत हाऊस मध्ये असते. त्या अशा भिकारड्या चाळीच्या घरात नसते मी. आदित्य, तू जिंकलास कारण तू बरोबर होतास. जर तू बरोबर नसतास तर तू जिंकलास नसता. आय एम रिअली सॉरी. पण यापुढे ना मी तुझा कधीच विश्वासघात करणार नाही. तू मला जे काही करायला सांगशील ते मी सगळं करेन आदित्य. पण प्लीज मला तिकडे त्या घरात राहू दे. पाहिलंस का, शेवटी पैसाच जिंकेल. तुझी स्वतःची हक्काची माणसं आता फिरली. तू काय करणार आहेस मीरा? सकाळी ट्रेन मध्ये धक्के खात ऑफिसला यायचं, मग या 10x12च्या खुराड्यात येऊन राहायचं. रात्री एखाद्या फाटक्या चटईवर झोपणार. कसा सहन करणार तू हे सगळं? पण खूप समाधान मिळतंय मला. त्या दिवशी तुला घराबाहेर काढल्यावर मिळालं होतं ना, त्याही पेक्षा खूप जास्त. का माहिती? कारण तू आता पूर्णपणे संपलीस मीरा कामत. तू राहू शकतेस माझ्यासोबत लवकर. अरे राजेश, तुला मी माझ्या खांद्यावर खेळवला आणि आज तू माझ्याशी असं वागतोस. हे बघे, उपकारांची पर्वा करत नाही आम्ही. राज नेहमी सत्याच्या बाजूने असतो आणि आज सत्य हेच आहे की तुझ्यासारख्या नालायकाला ना चांगला फोडून काढला पाहिजे. माने हा. अगं ए, वेळेस त्याच्याकडे लक्ष दिलं असतं ना तर ही वेळ आली नसती तुझ्यावर. अरे काय माझ्या संसाराची राग रांगोळी करतात तुम्ही. अरे मुर्द्या गब्बस. परत जर का हिला त्रास दिला ना तर गाठ माझ्याशी आहे, कळलं ना. तुझ्यामुळे झालंय सगळं. अहो मी काय केलंय? यांना मी रोज सांगते नका पिऊ दारू म्हणून. आता सांगून काय उपयोग, तो कामातून गेलाय. अगं वेळेस त्याच्या पेकाटात लाथ हाणली असती ना तर ही वेळच आली नसती. नाहीतर मला सांगायचं असतं, मी केलं असता त्याला सरळ. म्हणजे माने नको, नवरा आहे हो तो माझा. नवरा तर काय डोक्यावर बसेल हा? आणि तुला तरी लाज वाटते का रे? किती दिवस बायकोच्या जीवावर जगणार आहेस? अगं तू त्याला आत्ता जर पाठीशी घातलं ना तर एक दिवस तुझं घर विकेल. आता मी यापुढे यांना दारूसाठी पैसे देणार नाही. बघू काय करतात ते. अरे आणि परत ऐक, शानपणा केला ना तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. हा. अहो ताई, तुम्ही हसताय काय?
अहो बरे आहात ना तुम्ही? हो मी अगदी बरी आहे. अहो मग इतकं कशाला हसताय तुम्ही? मधुराताई एवढं बोलून गेलं, तुम्हाला काहीच कसं वाटत नाहीये हो? मला काहीच वाटत नाहीये कारण ती मला काहीच बोलली नाहीये. अहो असं काय बोलताय? काहीच बोलली नाहीये. एवढं तर सगळं बोलल्या की मी तुझी साथ देणार नाही. तुम्ही पण वर तोंड करून बोलल्यात की मी मेले तुझ्यासाठी वगैरे. हो बोलले ना. हो बोलले ना. मग यातलं काहीच खरं नव्हतं गीता. काहीच खरं नव्हतं म्हणजे? म्हणजे हीच तर गंमत आहे आम्हा दोघा बहिणींमधल्या नात्याची. आम्हाला डोळ्यातूनच कळतं एकमेकांना काय बोलायचंय ते. डोळ्यातून कळतं? हो. कसं काय? तुला पण नाही कळलं ना? अहो नाही. अगं गीता, हे सगळं ती आदित्यला कन्व्हिन्स करायला बोलत होती. म्हणजे जे काय मगाशी तुम्ही केलं ते सगळं खोटं होतं? अगदी खोटं होत. हे बघ, आदित्यला तिच्यावर विश्वास बसावा, त्याला पटावं की मधुरा पूर्णपणे त्याच्याच बाजूने आहे, म्हणून ती हे सगळं मुद्दाम बोलत होती. आता ती शत्रू पक्षात राहून आपल्यासाठी काम करते. म्हणजे मधुराताई अजूनही आपल्याच बाजूने आहेत ना? हो, ती आपल्याच बाजूने गीता. आता आम्ही वेगळ्या राहून आपली लढाई लढणार आहोत. तिने तिची बाजू जिंकली आहे, आता मला कामाला लागायला हवं. आदित्य, काय? मी कुठे राहायचं? हो, ते विसरलोच नाही का? या घरातली तुझी जागा ठरवायची राहूनच गेली. तू जिथे म्हणशील मी तिथे राहीन. आय मीन मी सोफ्यावरही झोपू शकते. नाही नको, बाहेरून कोणी आलं तर माझं इम्प्रेशन डाऊन होईल. पण मग कुठे राहू मी सांगते. वाह, मस्त. दो प्रेमी फिर से छत के नीचे. आदित्य, तू हिला परत घेऊन आलास? स्ट्रेंज. मी तिला आणलेली नाहीये, ती स्वतःहून आली. पण तू येऊ दिलंस ना? एकच आहे अरे. ग्लास अर्धा भरला काय किंवा रिकामा काय, काय फरक पडतो? तू आज ग्लास भरला नाहीस वाटतं. नाही नको, हेच बघून जरा चढली आहे मला. मग तुला आता झोपायला हवं नाही का? नाही, खालच्या खोलीत जाऊन झोप. आदित्य, थँक्यू. वा मधुरा, मानलं पाहिजे तुला. का? नाही, काही नाही, असंच. बाय द वे, वेलकम टू द हेल. मेरी प्यारी माँ. उगाच वाढवून सांगू नको. केस अभिनय. पण संगीताताई, खरंच तुमच्या धाडसाला खरंच मानलं पाहिजे हा. नाही नाही, ते आपल्या माचं रोजचं काम आहे. ती ना एका वेळेस एका बुक्यात तिघांना आडवं करू शकते. बस झालं माझं कौतुक. हा काय ग, काय झालं? तू इतकी शांत काय आहेस? मौसी जी, क्या हुआ? आदित्य आणि मधुराताई येऊन गेले आपल्याकडे. काय? मग मला का नाही बोलवलं? हा, तुम्ही तिकडे बिझी होतात. मधुरा कुठे? हा, त्या गेल्या त्याच्यासोबत. म्हणजे ती त्याच्याकडे राहणार? आणि तुम्ही जाऊ का दिलात तिला? संगीताताई, तुम्ही नका काळजी करू. मधुरा खूप हुशार आहे, ती बरोबर मॅनेज करेल सगळं. काय मॅनेज करेल? ती त्या घरात आदित्य सोबत राहून आपल्यासाठी काम करणार आहे. बरोबर त्या आदित्यला आपल्या जाळ्यात अडकवल बघा ती.